ब्रेकनंतर नमस्ते महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आणि आता बातमी पाहूयात। भाजपकडून राम भक्तांसाठी अकोला ते अयोध्या या विशेष ट्रेनचं आयोजन करण्यात आलं असून रात्री 1:30 वाजता ही स्पेशल ट्रेन हजारो राम भक्तांना घेऊन अयोध्येकडे रवाना झाली। बुलढाण्यामधील शेगाव इथून सुद्धा हजारो राम भक्त या स्पेशल ट्रेननं प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येकडे निघालेत। भाजपनं ही संपूर्ण ट्रेनच राम भक्तांसाठी आरक्षित केली होती। भाजप आमदार संजय कुटेंनी अयोध्येकडे निघालेल्या सर्व रामभक्तांना स्वतः उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आणि यावेळी आमदार संजय कुटेंशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे यांनी। शेगाव येथून थेट अयोध्येसाठी स्पेशल ट्रेन या ठिकाणी आज निघणार आहे। त्यासाठी बोलायला आपल्यासोबत आमदार संजय कुटे आहेत। सर, मला एक सांगा, अतिशय आनंद होतो, बुलढाण्याचे भक्त देखील आता अयोध्येपर्यंत पोहोचतात। बुलढाणा लोकसभातील 6 मतदारसंघातील राम भक्त जे आहेत आणि कारसेवक ह्याच पहिल्या वेळेस मंदिर निर्माण झाल्यानंतर, रामलल्लाची स्थापना झाल्यानंतर पहिल्या वेळेस दर्शनासाठी जात आहेत आणि हा अतिशय आनंदाचा क्षण सर्व राम भक्तांसाठी आहे। आणि मोदीजींनी ज्या पद्धतीनं 2014 मध्ये आल्यानंतर राम मंदिराकडे लक्ष दिलं आणि आज भव्य असं राम मंदिर उभारलं जात आहे आणि त्यामध्ये रामलल्लाची स्थापना झालेली आहे। आज लोकांमध्ये अतिशय आनंद आणि चैतन्य। परंतु या ठिकाणी आपण बघितलं की स्पेशल ट्रेनचं नियोजन केलंय, काय नियोजन आहे? आम्ही बुलढाणा लोकसभाची भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे या सर्व राम भक्तांचं नियोजन केलेलं आहे। कारण या राम भक्तांच्या त्यागामुळे, बलिदानामुळे आणि यांच्या जे आंदोलन आणि त्या पद्धतीनं त्यांनी जे राम मंदिराचा मुद्दा 500 वर्ष लावून धरला, त्यातले हे साक्षीदार 92चे आणि त्या आंदोलनातले आहेत। म्हणून यांचा हक्क आमच्यावर खूप मोठा आहे आणि यांच्यामुळेच राम मंदिर निर्माण झालेलं आहे। म्हणून त्यांना दर्शनासाठी पाठवणं हे आमचं भाग्य आहे। राम मंदिरा या ठिकाणी जाऊन रामाचे दर्शन जे आहे, अनेकांची अपूर्ण ते स्वप्न ते आज पूर्ण होते, कसं वाटतंय, काय सांगा? अतिशय त्या दिवशी 22 तारखेला रामलल्लाची स्थापना झाली, त्यावेळेस पूर्ण देशभर नव्हे तर जगामध्ये अतिशय भारावरलेलं आणि आनंदाचं वातावरण होतं। कारण जो एक कलंक होता, जो परकीयांचा कलंक या भूमीमध्ये लावलेला होता, तो मिटवण्याचं, ते गुलामगिरी मिटवण्याचं काम हे मोदींच्या मार्फत झालं आणि त्यामुळे सगळ्यांमध्ये अतिशय आनंद आहे।